चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील जत शहरामध्ये सोमवार दिनांक 20 नोव्हेंबरच्या रात्री पोलीस कारवाईच्या घटनेमध्ये सामील असलेल्या पोलिसांनी आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवक बसवराज चव्हाण यांच्यावरच कोणतीही विचारपूस न करता खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। बसवराज चव्हाण हे नेहमी समाजकार्यासोबत समाज व प्रशासनाला मदत करणाऱ्या पोलीस खात्याला सुद्धा वेळोवेळी सहकार्य करणारी व्यक्ती आहे। तसेच शांतता कमिटीमधील सदस्य आहे। जी काही घटना घडली ही घटना आंबेडकर नगरला जोडून असणाऱ्या आदिवासी पारधी तांड्यावर घडली आहे। सदर ठिकाणी बसवराज चव्हाण हे राहत आहेत। सदर कारवाई करणार किंवा त्या परिसरातील आरोपी पोलिसांना हवा होता, त्यावेळी त्यांनी शांतता कमिटीमधील सदस्य बसवराज चव्हाण यांना माहिती देणे क्रमप्राप्त होते। बसवराज चव्हाण हे तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाचे नेतृत्व करत आहेत। या घटनेची कैफियत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोरही मांडण्यात आली। यावेळी पोलीस आदिवासी पारधी समाजातील महिलांना अमानुष लाठीने मारहाण केली। त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी बळाचा वापर करू नये असे सांगितले होते, परंतु पूर्व गृहदूषित कारणास्तव त्यांनी त्यांच्यावर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला असा खोटा गुन्हा दाखल केला आहे। हे जे पोलिसांचे कृत्य आहे, पोलीस कृतीस कसूर आणणारं आहे, सदर आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे। हा अन्याय थांबवा। पोलीस वरिष्ठ SP साहेब आदिवासी आयोगामार्फत यांची सखोल चौकशी होऊन सदर घटनेमधील दोषी आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे पोलीस प्रशासनाला आवाहन करण्यात येत आहे। टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूयात बसवराज चव्हाण यांनी काय म्हणाले ते। जय भीम जय आदिवासी। सोमवारी रात्री जत शहरामध्ये आदिवासी पारधी समाजावर आंबेडकर नगरची जी घटना घडली, या घटनेमध्ये जे काही महिलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, त्या निषेधार्थ जतमधील आदिवासी समाजाकडून सोमवारी गुहागर विजापूर हा रस्ता रोक आंदोलन केलं जाणार आहे। संबंधित जी घटना घडली या घटनेमध्ये प्रामुख्याने माने हवलदार, लातुरे आणि कोळेकर साहेब स्वतः होते। त्यांच्याबरोबर जवळजवळ 25 भर पोलीस कर्मचारी स्टाफ होता। काही नसताना शहरातील वातावरण आणि हे बिघडवण्याचं कारण पोलीस खात्यामार्फत होत आहे। कुठेतरी आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आमदार साहेबांना आज भेटायला गेलतो। आदिवासी समाजाचे शिष्टमंडळ यावेळी स्वतः आमदार साहेबांनी DYSP साहेबांना फोन करून सांगितले की सदर घटनेची खोलवर चौकशी होऊन जखमी झालेले कोमल दीपक चव्हाण यांना न्याय मिळावा, अन्यथा आदिवासी ॲक्ट 1989-55 या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी आणि महिला अत्याचार या गुन्ह्याकडे गुन्हा नोंद दाखल करावा असे आदिवासी बांधवांकडून मागणी होत आहे। या घटनेचे गांभीर्य घेऊन पोलीस अधीक्षक माननीय घुगे साहेबांना आम्ही आदिवासी समाजाकडून विनंती करतो की सदर घटनेचे सविस्तर खोलवर चर्चा करणार चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी ही विनंती आहे। ही घटना ज्यावेळी रात्री घडत असताना आंबेडकर नगरमधील माजी सरपंच अतुलभैया कांबळे, अक्षय बनसोडे आणि आमचे आंबेडकर परिसरामधील काही समक्ष घटना काय घडले याची माहिती त्यांना आहे। मात्र पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीने ऐकण्यामध्ये मनस्थितीत नव्हते। यांनीच अत्याचार करून खोटे पारधी समाजातील तरुणावर आणि काही समाजसेवक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत। ते गुन्हे पाठीमागे घ्यावे आणि आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा सोमवारी जत रस्ता रोक आंदोलन, गुहागर विजापुरा रस्ता रोक आंदोलन केलं जाईल। प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी असे मी आपणास आवाहन करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।